हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्लॉगची सुरुवात मी तशी सकाळीच केली होती, पण सकाळीच्या नंतर म्हणजे उत्कर्ष गेल्याच्या नंतर माझं जास्त शूट करणं झालंच नाही. तर मी संध्याकाळी 4च्या नंतर शूट करायला घेतलं होतं, म्हणजे व्लॉग बनवायला घेतलं होतं. तर इथे आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता देवपूजा वगैरे करायची आहे उत्कर्षला. त्याच्यासाठी उत्कर्ष रेडी होत होता आणि मी पण फ्रेश झाली. म्हटलं चला घरातलं आवरायचं आहे ना, तर आधी फ्रेश होऊया, केस वगैरे विंचरूया आणि मग नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करूया. तर मी इथे पावडर लावून घेतलेली आहे आणि फक्त पावडरच लावते, तुम्ही पाहू शकता तेवढी पावडर लावते. आणि मग केस पण विंचरायला मला ना केस विंचरायचा जामच कंटाळा येतो आणि केसामध्ये गुंता पण फार होतो आणि हेअरस्टाईल करता येत नाही, त्याच्यामुळे केस विंचरायचे आणि पुन्हा वर बांधून ठेवायचे एवढंच काम असतं माझं. तर इथे मी केस पाहू शकता फक्त वर विंचरल्यामुळे मागे ना पूर्ण केस असे गोल गोल झालेले आहेत, जे व्यवस्थित न विंचरल्यामुळे मागचे ना. आतासुद्धा मी घाईमध्ये फक्त वरचीवर केस विंचरले आणि पुन्हा वर बांधून ठेवले, कारण की उत्कर्ष म्हटलं मला पण आवरायचं आहे मम्मा. तर म्हटलं ठीक आहे, चल मला केस विंचरू देत, मी माझे कामाला लागते आणि त्याच्यानंतर तुझं आवरायला लाग. तर इथे तोही म्हटला मम्मा मी आवरतो आणि मग माझे कामं करतो. तर तसाही तो काम म्हणजे मलाच मदत करत असतो, सारखा माझ्या कामाच्या मध्ये असतो किंवा मला काही ना काही काम करू लागत असतो. तर आता तो तिथे त्याची स्वतःची तयारी करून घेत आहे आणि आता त्याची तयारी म्हणजे त्याची माझ्यासारखीच तयारी असते, फक्त पावडर लावायचा की इकडून तिकडून केस थोडे विंचरायचे आणि झालं त्याचं. तर इथे मी कपडे काढून घेतले स्टँडवरून आणि स्टँड लगेच लावून दिलं साईडला. स्टँड लावला की जरा थोडंसं जागा होते. आणि त्याचबरोबर मी इथे वर पडदे जिथे लावतो ना आपण तिथेसुद्धा मी कपडे अटकून ठेवत असते. तर तेही कपडे काढून घेतले आणि पडदा वगैरे लावून घेतला. म्हटलं पाहूया जरा पूर्ण पडदा लावल्यानंतर कसं वाटतं. तर पडदा लावलं छान वाटतं आणि कॅमेऱ्यामध्ये ना माहीत नाही का असं चमकतं सारखं कॅमेरा. आणि इथे मी कपडे सगळे काढून घेतले. सायकल ही आपली कधी बाहेर जाईल माहीत नाही, पण ती सारखी घरातच फिरत असते. आणि उत्कर्ष बाबांनी तर कांदे आणलेले होते ना, तर ते लवकर पाहिले नाही, तर त्याच्यामध्ये जरा त्या उत्कर्ष बाबांना वास पण आल्यासारखं वाटलं. तर म्हटले हे कांदे एकदा चेक कर, म्हटले जरा वास येतो आहे. कारण त्यांना एक कांदा हवा होता आणि आपले घरातले कांदे संपले होते, म्हणून त्यांनी त्याच्यातून एक कांदा घेतला. तेव्हा त्यांच्या हाताला ना एक ओला कांदा आला. तर मला म्हटले हे कांदे एकदा तू चेक करून बघ आणि मग काही खराब वगैरे असतील तर काढून टाक आणि बाकी बघ तू कसं ठेवायचं ते. तर मग ते कांदेसुद्धा मला भरून ठेवायचे होते. आणि उत्कर्षी तर चाललेली होती मला बडबड काही ना काही त्याचं चालूच असतं. आणि मला म्हणत होता मम्मा तुला केळ देऊ का. तर म्हटलं नको, मी नंतर खाते. तर नाही म्हटलं मी देतो तुला, तर तू खा. तर मग म्हटलं ठीक आहे चालेल, घेऊन ये. तर त्याचबरोबर तो गप्पाही मारत होता माझ्याबरोबर. आणि इथे उत्कर्षचेच कपडे होते बऱ्यापैकी मी धुतलेले, रेग्युलर कपडे. उत्कर्ष बाबांचे कपडे धुतले ना तर घरात असेच टाकले तर सुकत नाहीत लवकर, कारण की शर्ट सुकतात पण पॅन्ट वगैरे सुकत नाहीत. आणि उत्कर्ष बाबाचे व्हाईट शर्ट असतात ना, ते बाहेरच धुण्यासाठी देत असतो आम्ही. आणि उत्कर्ष इथं चाललेलं होतं, काहीतरी विचारत होता अभ्यासाच्या बाबतीत. तर तेच त्याचे खूप असे प्रश्न चालू असतात सारखे. तर त्याचे पूर्ण असे कपडे सुकलेलेच नव्हते तरीसुद्धा. तर मग मी त्याला म्हटलं धर हे बाहेर टाक. तर लगेच त्याने घेतला आणि बाहेर टाकलं. तर तो असंच असतो, मी काही काम करत असले ना, मी जरी सांगितलं नाही तरी काही ना काही मला करूच लागत असतो तो. तर आणि कोणतंही काम सांगितलं ना तो नाही कधीच म्हणत नाही. ते मेन म्हणजे एक पॉईंट त्याच्यातला खूप चांगला आहे की तो कधी नाही म्हणत नाही. पण आपणही खूप करून घ्यायचं नसतं समोरचं जर नाही म्हणत नाहीत म्हणून. तर इथे तो गेला आणि माझ्यासाठी केळ घेऊन आला. म्हटलं धर मम्मा एक केळ खा. तर म्हटलं नको अरे नंतर खाईल. नाही मम्मा खाऊनच घे असं म्हणत होता तो. म्हटलं ही की शाळेची कॅप कशी टाकली इकडे, तू उचलून ठेव बरं तिला जागेवर ठेवण्याचं सोडून त्याने परत घालून बसला. म्हटलं धर चल मग आणलंच आहे केळ तर तू थोडं खा, मी खाते. तर त्याने अगदी एकच घास घेतला आणि मग मलाच खायला लागलं, कारण की त्याला केळ आवडतच नाही. असं मी कित्येक वेळेस व्हिडिओ तुम्हाला तसं सांगितलेलंच आहे. केळ नाही आवडत त्याला जास्त, माहीत नाही का. तर मग मी केळ खाऊन घेतलं आणि म्हटलं धर साल टाक तिकडे, इथे पडेल तर मग पाय वगैरे घसरून पडायचं नाही तर ठेवून दे. तर म्हटलं ठीक आहे मम्मा.
आणि इथे माझ्या आता कपड्याच्या घड्या होतच आलेल्या आहेत. पण कपड्याच्या घड्या घातल्या ना तर कपाटात ठेवायचं म्हणजे प्रश्नचिन्हच असतो, कारण कपाटामध्ये पण जागा नसते आणि अगदी खूप अशी गर्दी होऊन जाते. तर इथे त्याच्या 2 पॅन्ट जरा सुकलेल्या नव्हत्या म्हणून म्हटलं चल परत सुकायला टाक ग्रिलमध्ये. तर त्याने ग्रिलमध्ये त्या सुकायला टाकल्या. आणि ह्यावेळेस ना संध्याकाळच्या वेळेस ग्रिल पहिलं बंद करून घ्यावं लागतं जाळी, म्हणजे कसं मच्छर येत नाहीत. नाही तर खूप मच्छर येतात आणि मग रात्री झोपायलासुद्धा देत नाहीत ते मच्छर. आणि मी तर गुड नाईट वगैरे काही लावत नाही. ते पेपर आणले होते मध्ये, पण त्याचा तो वास जो आहे ना तो सहन होत नाही बिलकुल. तर मी ते सुद्धा लावत नाही. त्याच्यामुळे शक्यतो मी प्रयत्न करते खिडक्या लवकरच बंद करण्याचा. आणि इथे मी कांदे घेतले नीट करायला. पहिले कांदे होते त्यातलेही चेक करून घेतले आणि जे चांगले कांदे होते ना तर ते म्हटलं चला भरून ठेवूया साईडला पिशवीमध्येच. आणि जे थोडे खराब झालेत किंवा छोटे असे जे आहेत ना ते आपण रोजसाठी काढून ठेवूया आणि चांगले कांदे ठेवून देऊया, जेणेकरून हे पहिले कांदे संपेपर्यंत ते चांगले राहतील. तर इथे फॅन चालू होता तर त्याला सांगत होते एक तर फॅन बंद कर, पण फॅन बंद केला तर खूप गरम होतं. म्हणून म्हटलं त्याला मला एक पिशवी दे, मी लगेच कचरा पण भरून ठेवते म्हणजे कचरा इकडे तिकडे उडणार नाही. तर त्याने मला पिशवी दिली आणि त्याच्यामध्ये मी कचरा भरून ठेवला. आणि तरी 2-3 कांदे ओलसर पूर्ण सडलेले निघालेच होते. बरं झालं चेक केलं, नाही तर मग ना ते अजून सडले असते कांदे. आणि त्या पिशवीमध्ये त्याला कसं कांद्यांना हवाच लागत नव्हती, त्याच्यामुळे ते खराब व्हायला लागले होते. तर इथे मी आता सगळे कांदे चांगले व्हाईट पिशवीमध्ये काढून घेणार आहे. आणि जे काही दुसरे आहेत ना ते रोजच्या वापरासाठी ठेवणार आहे. तर रोजच्या वापरासाठी जरी मी घेतले एवढे कांदे तरी पटपट ते संपणार नाही आहेत. यासाठी मी ना शक्यतो जास्त कांदा भरत नाही. याच्या आधी पण तुम्ही माझ्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, गावाहून जेव्हा आपण जास्त कांदा आणतो ना तर जर पावसाळा असेल त्या सीझनमध्ये ह्या घरामध्ये ना खूप दमट वातावरण आहे, हवा बिलकुल पास होत नाही इथे. त्याच्यामुळे का होतं कांद्यावर बुरशी चढते आणि मग ती बुरशी आपल्यासाठी चांगली नाहीच आहे. म्हणून मी शक्यतो प्रयत्न करते कांदा लसूण शक्यतो कमीत कमी आणण्याचा आणि साठवून ठेवण्याचा, जेणेकरून ते खराबही होऊ नको, आपला पैसाही वेस्ट नको जायला. म्हणून मी प्रयत्न करत असते कमीत कमी घेण्याचा. तर माझे इथे कांदे वगैरे भरून झाले होते. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला थोडासा चहा ठेवूया, कारण की उत्कर्षने त्या दिवशी ते आणलेले बिस्किट होतेच आणि तसे बिस्किट वगैरे असतील तर आम्ही शक्यतो चहा करतो, नाही तर नुसता चहा असा कधीच आम्ही करून पित नाही. मग कंटाळाच होतो नुसता कोरा चहा प्यायला. त्याच्याबरोबर काहीतरी थोडंसं खायला असेल तरच चहा करते, नाही तर करतच नाही. तरी इथे गुळ आता संपलेला होता. त्या दिवशी DMartची किराणा भरला त्यात होता, पण तो काढलेला नव्हता. मग जो काही बॅलन्स होता थोडासा गुळ तेवढा टाकला. आणि मला वेलचीशिवाय चहा आवडतच नाही. त्याच्यामुळे वेलची माझ्याकडे मी शक्यतो ठेवतच असते, कारण की भातात किंवा मग शिरा वगैरे केला तर त्यात वेलची लागते. आणि वेलची असेल तर जरा चांगली चव देते. भाताला पण वगैरे कधीमधी लागत असते, कारण की भातालासुद्धा मी असे एक्स्ट्रा जे बिर्याणी मसाला वगैरे हे जे असतात ना ते काही आणून ठेवत नाही. माझ्याकडे काही थोडे दालचिनी तेजपत्ता हे असे थोडे मसाले असतात ना, खडे मसाले, त्यातच मी बनवत असते. आणि माझा खूप प्रयत्न असतो की आपल्या घरामध्ये जे आहे ना त्यातच सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे एखादी गोष्ट नाही आहे आणि आपल्याकडे त्या गोष्टी घेण्यासाठी काही नाही तर त्याचा अट्टहास मी बिलकुल करत नाही. आहे त्यात ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे आपला खर्चही थोडा आटोक्यात येतो आणि आपल्याला त्रासही होत नाही. आपल्याला म्हणण्यापेक्षा कमवणाऱ्याला त्रास होत नाही की प्रत्येक गोष्टीला खर्च. तर त्यांना पण ते त्रासदायक होऊ नये म्हणून मी शक्यतो ॲडजस्ट करत असते. आणि माझ्याकडे भाज्या कशाही असल्या, म्हणजे कशाही म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं काहीच नसतं. उत्कर्षचं पण नसतं, उत्कर्षच्या बाबांचं नसतं आणि माझं तर बिलकुलच नसतं. मला जे असेल ते चालून जातं, जे असेल ते मी चालून घेते. आणि इथे आता माझं आवरलं होतं आणि आता आम्ही आणि उत्कर्ष बाहेर निघालो होतो. उत्कर्षचे झेरॉक्स वगैरे आणि थोडं काही घ्यायचं होतं ना त्या गोष्टी घ्यायला. तरी इथे पाहू शकता तुम्ही आमच्या दोघांच्या गप्पाही ऐकू शकता. आणि इथे पुढे मी काय व्हॉइस ओव्हर नाही केलेला. काय पाहिजे तुला सांग. दोन कन्सेंट फॉर्म आहेत. कशासाठी आणायचे? ते भरून द्यायचे अदर ॲक्टिव्हिटीजचे.
त्याच्यामध्ये काय स्केटिंग, जिम्नॅस्टिक त्याच्यातलं ऑप्शनल आहे. स्केटिंग आणि जिम्नॅस्टिक. ते तर पप्पा आणणार आहे उत्कर्ष तो फॉर्म, कारण तो पप्पा आणणार नाही. अरे ते 13 तारखेपर्यंत आहे. ज्यावेळेस पैसे भरायचे त्यावेळेसच तो फॉर्म पाहिजे. आणि तो पप्पा आणतील. आपण याचा आणूया ते वर्केक्स तबला आणि पियानो. ते मी बरोबर. सांगतो मला याचं काय. तर मग तो आणूया. उद्या जमा करायचं. उद्या लास्ट डेट आहे त्याची. तर तो फॉर्म घेऊया. आणि अजून ग्लू हां ते सिलेबस बुक आणि मग ग्लू संपलं. पाहू दे. आण बरं. हे बघ, आणि ग्लू कशाला हवंय तुला लगेच लागतो ना. दाखव. हे बघ, तो नाही तो छोटा आहे. हे बघ किती संपला. बरं ठीक आहे. पाहू कितीला आहे. हा पण 10 रुपयाला. ठीक आहे देते. आणि एक मोठा फॅबिकॉल मी नाही देणार आताच. तो पप्पांकडून घे. तो नाही, हाच चांगला आहे. कलर दिला. नाही जुना आहे. हे ते काम झालं. जुना, व्हाईट सुद्धा जुना. आपली इथे मला ना हे घ्यायचंय. बो घ्यायचंय. बो. ते का आवडतं तुला. काय? तेच का आवडतं. त्याचं छान आहे. त्याचं छान आहे. ते पण याचंच पण आहे. ते काय म्हणले चिपकत नाही. अरे ते पण तेच आहे मम्मा. तेच आहे पण न्यू व्हर्जन आहे त्याचं. हा New version आहे. तिथूनच घेतलेले आहे. मागे हो. इथूनच घेतलंय आम्ही. तिथून घेतलंय इथून. चल, मला इथे बो घेते जरा. बो 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 बो. रबर इथे टिकतात चांगले इकडचे. ये तू. खुश आहे का ते. खुश आहे. इथे बघ बाहेर आलो किती क्लिअर दिसतो. हा पण हेच घरात का नाही दिसत. उत्कर्ष मी काय बोलते. आई आता राहू दे. हे वाचू दे ना मम्मा. वाचन 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 गड लागली नसतं. राहू दे ना. पण इथे किती क्लिअर दिसतो. मला हेच कळत नाही ह्या कॅमेऱ्यात घरात का नाही चांगलं दिसत. घरात कसं आहे आर्टिफिशियल लाईट असते. आणि इथे काय नॅचरल आहे. इथे सारे आर्टिफिशियलच लाईट येतात. क्लिअर कसं हे बघ किती क्लिअर. कुठे करत. फ्रंट कॅमेरा आहे उत्कर्ष तरी पण क्लिअर. हनुमान चालीसाचं छोटंसं पुस्तक आहे. हनुमान चालीसा छोटं. ह्याच्यामध्ये थोडी मोठी दाखवा. ह्याच्यामध्ये दिवाळी तेव्हा गणेश चतुर्थी. नंदीबाई थोडीशी मोठी. काय हवे. चालीसाचं पुस्तक आठवतं तुला इथं पडलं होतंस. आठवतं गुरगळलेला. आठवतं ना. मग जरा लक्ष दे. या पायरीवरूनच पडला होतास. आणि नंतर चालायला किती त्रास होतो. पहिला पण पाहिजे. पण वेगवेगळ्या शोज आहेत मूर्तीच्या. कधी बासुरी, कधी तबला, कधी सिंबल. ते बघ ना गौमाता. गौ छोटे आहे का फारच. पॉकेटवाले याच्यापेक्षा मोठं नाही. तसं नाही मोठं. ते खूपच छोटे झाले. ते दिसणार नाही ना. आता ते जरा जाऊ दे. नको फारच छोटे. तुला अक्षरं दिसणार नाहीत. एक मिनिट हा. हे बघ. नाही नको फार छोटे. दिसतंय. नको फार छोटे. चष्म्याने दिसतं. चष्म्याने दिसतं. नको फारच छोटे. 5 रुपयाचं. असू दे. हां. पाहिलं किती तसं, छोटस तसं, आहे. तसं. जर असं मोठं. हां, ते बघ तसं. हां. तसं. एक. हां, असं. किती द्यायचे. किती द्यायचे. हे बघ कसे छोटस आहे. याच्यापेक्षा छोटस होतं. नको रस्ते नको पारशी. एक तर पहिलं हरवलंय. हरवले नाही घरात. माझ्या बड्डेचं. माझ्या बड्डेच्या वेळी इथे- माझ्या बड्डेला जाऊया. माझ्या बड्डेला महाराष्ट्र. तुला महाराष्ट्रच आवडतं. महाराष्ट्र. तुला इथे नाही आवडत. मला इथे फक्त काय आवडतं. दाल खिचडी की पुलाव. तुला घेते जरा.
थोडंसं पुढे मी तिकडे जाते तिथे सांगतो अँगल धरतोय अँगल धरतोय असं कोणता अँगल आहे तुला पतली आहे तू कशी करशील त्याला हां हां ते पतली आहे ते चालवायची काही नॉर्मल नाहीये ते पडून जाते ती. माझे केस कसे झालेत कसे असे तुरे तुरे निघाले तिकडं थांब ये जरा. ना. थांबतो केस केस माझे ते धर एकदा अचूक कर सगळं माझ्याकडेच दे आता आम्ही चाललोय दिसला पाहिजे तू आता आता काय भाजीला पाहिजे ना भाजी संपली 100 रुपयाचं काय इथे तू काय काय घेतलं गेलो जा. ठीक आहे इथे आम्ही बेडशीट घेतला आहे गाडी आता आम्ही चाललोय पुढे गाडी बघ घरी थोडे काढ उत्कर्ष अंधारण कुंडारण काढून उपयोग काय आता इथे पुढेच आमचं एवढं डिटेल नाही सांगत. घर आहे मागून गाडी आलेली कळत त्याच्यामध्ये ते तुम्ही पाहू शकता लाल दिवाची आता गाडी गेली आणि हे बघा आकाश इतकं हे झालं आहोत घरी आता घरी आलो तो फॉर्म काढून ठेव जो भरून द्यायचा आहे. ते नाही आहे फॉर्म हा फर्स्ट पेज असेल आणि उत्कर्षला कोणता फॅब्रिकॉल हवा होता तुला दुसरा ना पण त्याच्यात पण आहे आहे ना राहू दे हा बी घेतला मोठा पण आहे तुझ्याकडे मोठी बॉटल त्याच्यातला पण संपला ती घेते Literally आणि मी काय घेतले हे दाखवते. बघ असं वरती करायचं खूप किती दिवसातून मम्माने स्वतःसाठी खरेदी केली आ, खरेदी म्हणजे इतकी सारी खूप दिवसानंतर स्वतःसाठी काहीतरी घेतलं होतं तर हे बो घेतले होते जो त्यातला ब्लॅकवाला जो आहे ब्लॅकच आहेत बऱ्यापैकी पण जो एक आहे मोठा तो 30 रुपयाचा होता आणि बाकीचे 20-20 रुपयाचे होते आणि जो क्लच होता ना तो छोटासा मी तोही तिथूनच घेतला होता ना अगदी 3-1 वर्ष झाले असतील खूप चांगला आहे अजून क्वालिटी चांगली आहे उत्कर्ष हे किंडर जॉयमध्ये निघालेले अगोदर कधी त्याच्या पप्पाने दिले असतील ना तेव्हाचे टॉय आहेत तो दाखवत होता व्हिडिओमध्ये तर आज आपण व्हिडिओचा एंड इथेच करणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ असेच पाहत राहा आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे उत्कर्ष झेरॉक्स वगैरे आणलेले होते काढून तेच आम्ही पाहत होतो